सारे जग सर्वनाशाच्या टोकापर्यंत येऊन पोचले आहे. युरोपने रशियाबरोबर युद्ध करायचे ठरवलेच तर युरोपीय देशातील कोणीही बोलणी करण्यासाठी सुद्धा शिल्लक राहणार नाही. पुतिन यांनी तसे विधान जाहीरपणे केले आहे. 3/12च्या वियॉनच्या बातम्यात तसे सांगण्यात आले. पुतिनचे विधान भीतीदायक आहे, पण ते गंभीरपणे घ्यायला हवे. या बातमीविषयी संवाद करताना माझ्या जवळच्या एका मित्राने जे मला ऐकवले त्याने मला अधिक त्रास झाला. जे आपण थांबवू शकणार नाही त्याचा विचार आपण कशासाठी करायचा? नेतृत्वाला शहाणे करणे आपल्या हातात नाही. सुसंस्कृत शहाण्या माणसांची मते ऐकून घ्यायला बहुसंख्य समाजही तयार नाही. तर मग अणुयुद्धाचे पुराण समजून घेण्यासाठी वेळ का आणि कशासाठी द्यायचा? यामधून फक्त आपल्या डोक्याला त्रास देण्यापलीकडे काहीही घडत नसते. माझ्या मित्राच्या विधानामागचा हेतू मला समजला, पण मग या बातम्या कोणासाठी कशासाठी दिल्या जातात? लोकांना जे प्रिय आहे तेवढ्याच विषयावरील बातम्या दिल्या जाव्यात. मानवजातीला प्रगतीऐवजी परागतीच्याच विनाशाच्या दिशेने जायचं असेल तर त्याला कोणीच रोखू शकणार नाही. कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन यांनी लावलेल्या शोधांनी विज्ञान युगाची सुरुवात झाली. आईन्स्टाईनच्या संशोधनाने जगाकडे पाहण्याची मानवाची दृष्टी बदलली. एडविन हबलच्या शोधामुळे विश्व किती विशाल आहे, विश्वाच्या पसाऱ्यात आपले स्थान किती नगण्य आहे याची जाणीव माणसांना झाली. आता हे सारे वास्तव घरात बसून मोबाईलवर पाहूनही समजून घेता येते. पण म्हणून माणसे हे पाहतात का? माणसांना फक्त उपभोग हवे आहेत. कर्मणूक, जिभेला तृप्त करणारा आहार व मैथुनाच्या जास्तीत जास्त संधींच्या मागे माणसे पळत आहेत. हे सारे काही बाजारात विकत मिळते. त्यासाठी हवे असणारे पैसे मिळवा. मार्ग कोणताही असू दे. उत्क्रांतीच्या चक्रात फक्त मानवाच्या माट्याला मोठ्या आकाराचा नवबाह्यक असणारा मेंदू आला आहे. माणसाला विचार करण्याच्या क्षमतेची देणगी मिळालेली आहे. ही देणगी फक्त पैशांच्या मागे पळण्यासाठी मिळालेली नाही, पण बरीच माणसे बुद्धीच्या पातळीवर विषय समजून घेण्याऐवजी भावनेच्या आवेगात वाहून जात असतात. आपल्या वागण्याने आपण स्वतःला सर्वनाशाकडे नेत आहोत हे समजून घ्यायलाही माणसे तयार नाहीत. माणसाने शहाणे व्हावे, आपल्या सवयी बदलाव्यात, वास्तव समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे वर्तन करावे हे सुचवण्यासाठी वासलेकर यांनी त्यांच्या युद्ध नाकारणाऱ्या जगाच्या मनुष्यजातीचा विचार त्यांच्या पुस्तकात नोंदवला आहे. सर्व मानवजात एकत्र आणि शांततेत नांदू शकेल का? एका कुटुंबातील रक्ताच्या नात्याने जोडलेली माणसेही एका छताखाली सुखाने नांदायला तयार नसतात. पण मानवी संस्कृतीचा अंत टाळायचा असेल तर एकत्र नांदण्याचे नवीन नियम तयार करावेच लागतील, पाळावे लागतील. माणसांच्या मनात एकमेकाबद्दल विश्वास नाही. धर्माचा पगडा माणसांना शहाणपणाने वागू देत नाही. पुस्तकातील कल्पना म्हणून ठीक आहे, पण वासलेकरांचा विचार कधीच प्रत्यक्षात उतरणार नाही. अणुयुद्धात किंवा एखाद्या रोगाच्या फटक्याने पृथ्वीवरील 60-70% लोकसंख्या संपेल व उरलेल्यांना आता जगायचे कसे ही समस्या भेडसावेल, तेव्हाच कदाचित उरलेली माणसे शहाणपणाने वागू लागतील. आपल्याला हे पटत असेल असे मानतो. धन्यवाद.